बाहेर जर असा मुसळधार पाऊस चालू असेल तर सगळ्यांनाच काहीतरी चमचमीत आणि झणझणीत खायला नक्कीच आवडते. तर आज आपण सुद्धा कोल्हापुरी झणझणीत मिसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. मिसळ पाव ही अशी रेसिपी आहे जी की सर्वांनाच आवडते. मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर सगळ्यात आधी आपल्याला ही मिसळ बनवण्यासाठी 3 स्टेप कंप्लीट कराव्या लागतात. त्यातली पहिली स्टेप म्हणजे इथे आपल्याला मटकीचा स्टॉक तयार करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी इथे मी कुकरमध्ये चमचाभर तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये अगदी थोडासा ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण फ्राय करून घ्यायचं आहे. लसूण फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. अगदी पाव चमचा हळद घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर हे संपूर्ण साहित्य एकदा परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर यामध्ये इथे आपल्याला मटकी घालायची आहे. तर इथे मी मोड आलेली पाव किलो मटकी घेतलेली आहे. आता ही मटकी आपण या तेलावरती हलकीशी परतून घेऊया आणि परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता पाणी तुम्ही इथे तुम्हाला मटकीचा किती कट तयार करायचा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता. इथे मी साधारण 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून कुकरचं झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हे तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजून घेऊ शकता. तर इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. तर इथे आपली मिसळीची दुसरी स्टेप चालू झालेली आहे. पहिली स्टेप म्हणजे मटकीचा स्टॉक तयार करायचा आहे आणि दुसरी स्टेप इथे आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. मी तव्यावरती अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घातलं आणि मंद आचेवरती छान असं लालसर होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. खोबरं इथे आपलं परतून झालेलं आहे, काढून घेऊया. लगेचच आपण खडे मसाले सुद्धा भाजून घेऊया. खडे मसाल्यांमध्ये इथे आपल्याला 1 चमचा शहाजिरं, 1 चक्रफूल, थोडासा जावित्रीचा तुकडा, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत, 1 हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि 3 इथे आपल्याला लवंगे घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर 2 चमचे इथे आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत. अगदी परफेक्ट मसाला मी इथे तुम्हाला सांगणार आहे. अगदी हॉटेलसारखी इथे आपली मिसळ बनवून तयार होते. तर हे मसाले सुद्धा आपले छान परतून झालेले आहेत. परतून घेतलेले खडे मसाले सुद्धा काढून घेऊया आणि त्याच तव्यावरती 1 वाटी भरून म्हणजेच एक मोठ्या साईजचा कांदा रफली चॉप करून आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचा आहे. कांदा सुद्धा इथे आपल्याला छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची म्हणजे कांदा लवकर भाजला जातो. तर इथे इथे आपला कांदा छान असा लालसर रंगावरती भाजून झालेला आहे. खूप जास्त काळा करायचा नाही. कांदा भाजून झाला का त्यामध्येच 20 ते 25 लसूण पाकळ्या, 1 ते 2 इंच आलं घालायचे आणि हलकंसं आलं लसूण सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. याचा कच्चेपणा हलकासा निघून जातो, त्यासाठी इथे आपल्याला आलं लसूण सुद्धा हलकंसं परतून घ्यायचं आहे. इथे आपलं आलं लसूण सुद्धा परतून झाले. सगळ्या शेवटी यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो सुद्धा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतत असतानाच यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे. कोल्हापुरी झणझणीत मिसळीचा इथे आपला मसाला भाजून झालेला आहे. अगदी परफेक्ट मसाला सांगितलेला आहे. हे मसाले सुद्धा काढून घेऊया. परतून झालेले आहे. टोमॅटो सॉफ्ट झाला की लगेचच काढून घ्यायचा. आता हे संपूर्ण मसाले आपण थंड करून घेऊया. पूर्णपणे मसाले थंड होत आहेत तोपर्यंत एकीकडच्या 2 शिट्ट्या काढून कुकर सुद्धा गार करून घेतला. काढून पाहूया. तर पाहू शकता मस्त असा इथे आपला मटकीचा स्टॉक बनून तयार झालेला आहे. पद्धतीने मटकीचा स्टॉक बनवला की बनणारी मिसळ सुद्धा अगदी फ्लेवरफुल अशी बनून तयार होते. तर मटकी सुद्धा अगदी परफेक्ट अशी शिजून झालेली आहे. तर आता हे आपण बाजूला काढून ठेवूया आणि आपण फोडणीची तयारी करून घेऊया. म्हणजे इथे आपल्याला आता कट तयार करून घ्यायचा आहे. कट तयार करण्यासाठी सगळ्यात आधी इथे आपल्याला मसाले थंड झालेले वाटून घ्यायचे आहेत. सुरुवातीला जे आपण खोबर आणि खडे मसाले भाजून घेतले होते ते थंड केलेले आहेत. ते आपण सुरुवातीला मिक्सरला फिरवून घेऊया. तर इथे इथे मी खडे मसाले आणि खोबरं मिक्सरला फिरवून घेतलं. छान असं बारीक झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ओले मसाले घालायचे आहेत. म्हणजेच यामध्ये आपण जे कांदा टोमॅटो परतून घेतला होता ते त्यानंतर घालायचं आहे. सुरुवातीला जर आपण सर्व साहित्य एकत्रच केलं तर ते बरोबर पेस्ट होणार नाही. त्यासाठी सुरुवातीला कोरडे मसाले परतून घ्यायचे, त्यानंतर ओला मसाला. तर इथे इथे अगदी फाईन अशी पेस्ट इथे आपली तयार झालेली आहे. वाटण बनवून तयार आहे. आता आपण कट तयार करून घेऊया. तर इथे आपली मिसळ बनवण्याची तिसरी स्टेप आणि शेवटची स्टेप चालू आहे. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम केलं. त्यामध्ये थोडेसे मोहरी घालायची, जिरे घालायचे. जिरे मोहरी छान परतून झाल्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला का यामध्ये कढीपत्त्याची पानं सुद्धा घालायची आहेत. कढीपत्त्याची पानं सुद्धा याबरोबरच छान असं परतून घेऊया. कांदा आणि कढीपत्ता परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं. आता हे वाटण आपण यामध्ये छान परतून घेऊया. जोपर्यंत यातला ओलसरपणा जात नाही किंवा वाटणातलं तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. वाटण जेवढं छान परतून घ्याल तेवढी छान इथे आपली मिसळ बनवून तयार होते. त्याचबरोबर आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालून घेऊया.
तिथे मी पाव चमचा हळद घातली, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर कुठलाही गरम मसाला किंवा काळा मसाला सुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, 1.5 चमचा भरून यामध्ये आपल्याला मिसळ मसाला घालायचा आहे. मिसळ मसाला तुम्हाला बाजारामध्ये कुठेही मिळून जाईल, नसेल मिळाला तर नाही घातला तरी देखील चालेल. यामध्ये तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता. आता हे संपूर्ण कोरडे मसाले सुद्धा पुन्हा एकदा छानपैकी परतून घेऊया. कोरडे मसाले परतून झाल्यानंतर आता यावरती आपल्याला झाकण लावायचंय. झाकण लावून 1-2 मिनिटे वाफ काढून घेऊया, म्हणजे मसाला सुद्धा अगदी व्यवस्थित असा परतून होतो आणि त्याचबरोबर मसाल्यातून तेल सुद्धा सेपरेट होतं. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्यातून तेल सेपरेट व्हायला लागले. आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि सुरुवातीला जो आपण मटकीचा स्टॉक तयार केला होता तो स्टॉक यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. आपल्याला फक्त मटकीचा स्टॉक घालायचा आहे, मटकी यामध्ये आपल्याला अजिबात घालायची नाही. मटकी आपण बाजूला ठेवून देऊया आणि जो मटकीचा स्टॉक यामध्ये घातलेला आहे त्यामध्ये जिथे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि पुन्हा एकदा छान असं ढवळून घेऊया. 10 ते 12 मिनिटे आपल्याला हे असंच शिजून घ्यायचं आहे. यावरती झाकण वगैरे लावायचं नाही. खुल्यामध्येच याला आपल्याला मंद आचेवरती शिजून घ्यायचंय. जितक्या मंद आचेवरती तुम्ही याला शिजून घ्या तेवढाच मस्त तर्रीदार असा हा रस्सा बनून तयार होतो. याला कट सुद्धा खूप सुंदर येतो. मला हा रस्सा थोडासा पातळ हवा होता, त्यासाठी यामध्ये परत अर्धा ग्लास पाणी घातलं. साधारण इथे मी 2 तांबे पाणी घातलेलं आहे, कारण मटकीचा जो कट असतो तो पातळच असतो, खूप जास्त घट्ट नसतो. आता याला आपण असंच खुल्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटे शिजवून घेऊया. 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता यावरती कट जो आहे तो किती सुंदर असा कट आलेला आहे. असा हा तर्रीदार कट आला की मिसळ खायला सुद्धा खूप भारी लागते. मिसळ म्हणले की यावरचा कट आलाच, तर इथे आपली मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अशी ही कोल्हापुरी मिसळ बनवून तयार झालेली आहे. मस्त असा मुसळधार पाऊस पडतोय आणि अशा ह्या मुसळधार पावसामध्ये अशी ही चमचमीत आणि झणझणीत वाफाळलेली मिसळ पाव खायला खूप सुंदर लागते, खूप मजा येते. तुम्ही सुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये एकदा तरी माझ्या ह्या पद्धतीने कोल्हापुरी स्टाईल चमचमीत आणि झणझणीत अशी मिसळ पावची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे मसाल्याचं. मी सांगितलेल्याप्रमाणे जर मसाला बनवला तर अगदी हॉटेलसारखी ही मिसळ बनवून तयार होते. तर इथे पहा, इथे आपली ही मिसळ किती सुंदर अशी दिसत आहे. जेवढी छान दिसते तितकाच सुगंध सुद्धा दरवळलेला आहे. लगेचच आता आपण सुद्धा तयार करून घेऊया. प्लेट तयार करण्याची सुद्धा एक पद्धत असते, तर चला तुम्हाला दाखवते. तर इथे आपल्याला प्लेटमध्ये संपूर्ण साहित्य मांडून घ्यायचे. ज्या प्लेटमध्ये आपल्याला मिसळीचा कट घ्यायचा आहे त्यामध्ये इथे आपल्याला सुरुवातीला शिजवलेली मटकी घ्यायची आहे. त्यानंतर यावरती आपल्याला फरसाण घालायचं आहे. फरसाण इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही फरसाण घालू शकता. त्यानंतर यावरती मस्त असा तर्रीदार कट घालायचा आहे आणि अशा पद्धतीने ही मिसळ आपल्याला सर्व करून घ्यायची आहे. कट घातल्यानंतर परत एकदा यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, थोडीशी फरसाण घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता इथे आपलं संपूर्ण मिसळीचं ताट रेडी आहे. सगळ्या शेवटी यावरती मस्त असा लिंबू पिळायचा आणि लिंबू पिळल्यानंतर झणझणीत ही मिसळ खायला घ्यायची आहे. इतकी कमाल लागते, मला तर आता अजिबात राहत नाहीये. मी चालली ही मिसळ खायला, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला अभिप्राय नक्की कळवा. कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.